साहेबांना मी सांगितलं साहेब काय घाबरू नका तुम्ही, आम्ही तुम्हाला शिंदेला पाडणार, तो बडवा आहे साला आपल्यामध्ये आलेला आहे ना, तो त्याला आम्ही पाडणार आणि तुम्हाला जिंकून आणणार, मुख्यमंत्री आम्ही बनवणार। हा काय बाळा काय आता आलाय, मतासाठी आलाय भीक मागायला, आम्ही त्याला भीक घालणार नाही। नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुंबईमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे। आज आपण आलेलो आहोत शिवडी मतदारसंघामध्ये आणि माझ्याबरोबर आज मला एक अशी व्यक्ती भेटलेली आहे जी कदाचित तुम्हाला अपेक्षित नसेल, पण यावेळी प्रचारात त्या स्वतः मैदानात उतरलेल्या आहेत। ज्या फायर आजी काही काळापूर्वी व्हायरल झालेल्या होत्या, त्या आजी आता पुन्हा मैदानात उतरलेल्या आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे, यावेळीची निवडणूक कशी होणार आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आजी, काय कसं चालू आहे निवडणुकीत, काय होईल, काय वाटतं तुम्हाला? सगळं आनंदी चाललंय आणि आम्ही चौधरी साहेबांना चांगल्या भोकच मताने आम्ही निवडून देणार आहोत। सगळ्या आमच्या महिला बिला सगळे आम्ही निवडून देणार आणि मुख्यमंत्री आमच्या साहेबांनाच करणार, आम्ही हे वचन देतो मी। हां, तुम्ही साहेब आमचे मुख्यमंत्रीच होणार। तुम्ही जेव्हा मागच्या वेळेला व्हायरल झालेला होता, त्याच्यानंतर उद्धव साहेब तुमच्या घरी सुद्धा आलेले होते, तेव्हा त्याच्यानंतर तुमची काही परत भेट झाली का, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? हो, झालं, बोलणं झालं। साहेबांना मी सांगितलं साहेब काय घाबरू नका तुम्ही, आम्ही तुम्हाला शिंदेला पाडणार, तो बडवा आहे साला आपल्यामध्ये आलेला आहे ना, तो त्याला आम्ही पाडणार आणि तुम्हाला जिंकून आणणार, मुख्यमंत्री आम्ही बनवणार, हे आमचे हे आहे। मला सांगा, शिवडी मतदारसंघामध्ये आता बाळा नांदगावकर म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर विरुद्ध आपले अजय चौधरी अशी निवडणूक आहे, तर तुमचा उमेदवार निवडून येईल याची खात्री का वाटते? म्हणजे बाळा नांदगावकरांचा बेस पण खरं तर शिवसेनेतनंच झालेला आहे, त्यांची सुरुवातही तिथनंच झाली आहे, तरीही तुमचे उमेदवार जिंकतील असं का वाटतं तुम्हाला? बाळा नांदगावकर काय वर्षांना एकदा आलेला आहे, आता मतदान आहे म्हणून येतो। आमचे साहेब आमचे सगळी रात्री 12 वाजले 1 वाजले तरी फोन गेला तरी उभे राहतात आमच्या पाठीमागं, त्यांनाच आम्ही निवडून देणार। हा काय बाळा काय आता आलाय, मतासाठी आलाय भीक मागायला, आम्ही त्याला भीक घालणार नाही। हां, हे ठरलेलं आहे आम्ही, आमच्या जोरावरच उमेदवार आम्ही निवडून काढणार। पण आता हे सगळे म्हणतात ना की आता भाजप आणि या सगळ्यांचा पण प्रचार चालू आहे की आपण एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, असं ते सगळे म्हणतात। मग म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये आपला जो मेसेज आहे तो तुम्ही कसा पोहोचवताय? हिंदुत्व तुमचं कसं वेगळं आहे भाजपपासून? आम्ही बरोबर पोचवतो, घराघरात जाऊन प्रचार करतो, सगळ्यांना घराघरात सांगतो। आमची मशाल लक्षात ठेवा, आम्ही सगळ्यांना जाऊन सांगतो, मशाल बघा, तुम्हाला आपली महागाई कमी करायची असली तर मशालमध्ये शिक्का मारा आणि आमच्या साहेबांना निवडून द्या। हां, पण एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिलाय बाळा नांदगावकरांना, त्याचा काही फरक पडेल का? काही फरक पडणार नाही, आम्हाला काही फरक पडणार नाही, तो पडणारच आहे। कसं काय, पण का वाटतं तुम्हाला असं? वाटतं त्याला पाडून काढणारच आम्ही। हां, बाळा किल्ला आहे आमचा, आमच्या बाळा किल्ल्याला आम्ही हरवून देणार नाही। हे बाळासाहेबापासून आमचा बाळा किल्ला आहे ना, तर आम्ही हलवून देणार नाही आणि आम्ही साहेबांना चांगल्या मतानेच आम्ही निवडून काढणार, हे आमची निश्चित झालेलं आहे। मला सांगा, मागच्या वेळेला तुमचा एक डायलॉग खूप व्हायरल झाला होता, तर डायलॉग काय होता, एकदा आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा बोलून दाखवा की। झुकेंगे नहीं साला। तर या फायर आजी होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच होतील आणि त्याच्यामुळे जे इथले उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे या मतदारसंघामध्ये, ते काय काम करतायत, प्रचार कसा सुरू आहे, त्यांना त्यांच्या विजयाची खात्री वाटते का, हे सगळे प्रश्न त्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करून हे सगळं तुमच्या समोर मांडणार आहोत। कॅमेरामॅन राकेश साळसकर सह देव्यानी अदलाबादकर, मुंबई तक, शिवडी।